नवं काहीतरी उभं करणं. आणि पुन्हा तुम्हाला आवडलं काय माहिती का मला, जे लोक आहेत तुमची भूमी आहे ना, ही कंपनी इट इज अ ड्रीम लँड. समजा उद्या संजय आपण असं वाटलं की माझ्याकडे कल्पना आहे आणि मी आरतीला म्हटलं या काय पेरा. अरे सबसे खतरनाक होता है सपनों का मर जाना. स्वप्न असणं फार महत्वाचं आहे. हे स्वप्न तुम्ही उभं करता आहात आणि म्हणून मला असं वाटतं की हे स्वप्न पेरणं. अलीकडे अडचण काय झाली माहिती आहे का, इतका कोलाहल आहे, इतका गोंगाट आहे, लोकांना स्वप्नच दिसत नाही, स्वप्न बघायलाही वेळ नाही, अशी अवस्था आहे. अशा वेळी तुम्ही स्वप्न बघता, इतरांची स्वप्न सुद्धा आपली करता, ती पेरता, ती उगवतील असं बघता आणि म्हणून एवढं सगळं छान तुम्ही उभं करू शकता गेल्या 14 वर्षांना. मला खात्री आहे येणारा काळ खूप चांगला असणार आहे. जागतिक स्तरावर तुम्ही आपला एक मापदंड तयार केलेलाच आहे. पण दीपक, मला पूर्ण खात्री आहे येणाऱ्या कालखंडामध्ये मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये जागतिक स्तरावर या प्रकारचं काम करणारी सर्वोत्तम कंपनी ही ग्रीन सोल्युशन्स असणार. या वर्षीचं ऊन तर असं होतं की कॉम्प्युटरवर पाणी टाईप केलं तरी वाफ असंच येत होतं. इतकं उन्हाळा आपण सर्वांनी अनुभवलेला आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीकडे अत्यंत गंभीरपणे बारकाईनं बघण्याची आणि पुढच्या पिढ्यांना सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे ते आज चांगल्या पद्धतीनं काम करतायत याचा मनस्वी आनंद आहे. कारण पुढच्या पिढ्यांनी करायचं काय हा प्रश्न आहे. जसं आपण मला आठवतं की जुन्या काळामध्ये गरजा कमी होत्या आणि माणुसकी जास्त होती. आता गरजा वाढलेल्या आहेत, माणुसकी कमी झाली. दलाई लामा म्हणतात तसं घरं मोठी झाली पण कुटुंब छोटे झाले, किंवा औषधांची संख्या वाढली पण आरोग्य धोक्यात आलं. तशा पद्धतीने म्हणजे महात्मा गांधी म्हणतात की निसर्ग ही अशी शक्ती आहे ज्यामध्ये मुंगीचंही पोट भरता येतं आणि हत्तीचंही पोट भरता येतं, पण एखाद्याची हाव किंवा ग्रीड काही भरता येत नाही. तर अलीकडच्या काळामध्ये आपण हे सगळं कमवून कुठे जाणार आहोत हा प्रश्नच न पडलेली खूप सारी माणसं अवतीभोवती दिसतात. त्यामुळे हा गोंधळाची परिस्थिती आहे असं वाटतं. आणि तुमचं जे प्रोफेशन आहे ते तुम्ही प्रामाणिकपणे, आता आम्हाला डॉक्टरांना हिपोक्रेट्स ओथ घ्यावी लागते आणि ती ओथ आम्ही जागणं गरजेचं आहे. म्हणजे ती, कारण आता सध्या इथे आवटे साहेब बसलेले आहेत की डॉक्टरांबद्दल सध्या एक वेगळं वलय तयार होत आहे की डॉक्टर पेशंटला लुटतात, डॉक्टरांची बिलं खूप होतात, अनावश्यक तपासण्या सांगतात, नको ती ऑपरेशन्स करतात आणि मग पेशंट एकदा गेला की त्याला फार अगदी सगळं त्याचं घेऊन टाकतात. तर ॲक्च्युली असं काही गोष्टीत घडतं आहे हे मी नक्की सांगू शकतो. तुम्ही बिझनेस देता, आम्हाला काम करायची संधी देता. दुसरे आमचे वेंडर, तुम्ही सुद्धा आम्हाला सपोर्ट करता, वेळच्या वेळी मटेरियल पोहोचवतात. जसं सरांनी सांगितलं की कॉर्पोरेट कंपनी असली म्हटली की बरंच काय चालू असतं. तसं मी खरं सांगतो की मी माझ्या कंपनीमध्ये पहिल्या दिवसापासून सांगितलेलं आहे फक्त ट्रान्सपरन्सी काम करायचं. आपल्या कंपनीमध्ये चुकीचं काही झालेलं नाही पाहिजे आणि ज्या दिवशी चुकीचं काही सापडेल आणि ज्या दिवशी चुकीचं काही होईल ते आपल्या कंपनीला त्याला जागा नाही आहे, ते आम्ही करूनही देत नाही. आणि मी तुम्हाला आश्वासन देतो की इथून पुढे आमच्या कंपनीमध्ये असे चुकीचे कोणतेही काम होणार नाही. त्याचबरोबर महाराष्ट्र पोल्युशन नियामक मंडळाचे माझे सहकारी, माझे ज्यांच्याबरोबर आम्ही कंटिन्यू काम करत होतो, ज्यांच्या सपोर्टमुळे आम्हाला काम करायची संधी मिळते ते सर्व. त्यानंतर आमचे दानोळे म्हणजे माझ्या सासरवाडीची सगळी मंडळी, दानोळेकर, माझी पूर्ण फॅमिली, माझे मामा पण आलेले आहेत, माझी पूर्ण फॅमिली, माझे सर्व असोसिएट, त्यानंतर माझे सर्व बिझनेस पार्टनर आणि माझी लाईफ पार्टनर आहात. तर मला आज बोलायला खूप तुम्ही पॉईंट दिलेले आहेत पण मी खरं बोलता येत नाही. पण हे बोलत असताना आणि एक कंपनीचं सरांनी पण सांगितलं की कंपनीची हिस्ट्री माहीत असणं पाहिजे. हिस्ट्री म्हणून तुम्हाला बोलावंच लागतं. म्हणजे पाठीमागचे तुम्हाला काय घडलेलं आहे आणि पुढे तुम्ही काय घडणार आहे हे नाही सांगितलं तर वर्धापन दिन हा पूर्ण होत नाहीये. पण मला जाण आहे की मला हे सर्व 2 मिनिटांमध्ये संपवायचं आहे. तसं आम्ही 2012 साली आरतीनं मी पाहिलेलं हे स्वप्न आहे. पण त्या दिवशी सुद्धा आम्ही हेच पाहिलेलं आहे की आपण नोकरी करायची नाही, आपण बिझनेस करायचा. आपण बिझनेस करताना इथिकली बिझनेस करायचा, निसर्गाला कसं वाचवता येईल आणि त्यातून पर्यावरणपूरक सर्व्हिसेस, पर्यावरणपूरक प्रोडक्ट मार्केटमध्ये कसे देता येईल त्याच्यावरती काम करायचं. आणि आम्ही तो बिझनेस सुरू केला. ॲक्च्युली 12 मध्ये आम्ही कंपनी एस्टॅब्लिश केली. 2014 पासून आमचा सर्व प्रवास सुरू झाला. आज 2026 पर्यंत मी तुम्हाला सांगतो मी सर्व्हिस पासून चालू केला होता. ज्या ठिकाणी कंपनी एस्टॅब्लिशमेंटला सर्व्हिस ही गोष्ट लागते, म्हणजे तुम्हाला चालू करण्यासाठी लायसन्स घ्यावं लागतं, त्यानंतर तुमची कंपनी चालू. श्रीचा 14वा वर्धापन दिन आहे
आणि त्यासाठी आम्ही सगळे इथे आमचा पूर्ण परिवार, आमचा ग्रीन सोल्युशन परिवार, आमच्यावरती सतत विश्वास ठेवणारे आमचे क्लायंट्स आणि आमचे प्रेमळ कलिग्ज आणि फ्रेंड्स अँड फॅमिली इथे उपस्थित आहेत. तर गेल्या 14 वर्षामध्ये आम्ही जो काही प्रवास केलेला आहे, म्हणजे आमचे 2 लोकांपासून चालू झालेली कंपनी 350 लोकांपर्यंतचा प्रवास हा आम्ही ते सगळ्यांसोबत मांडलेला आहे. आणि येत्या पुढच्या वर्षांमध्ये पण पर्यावरणाच्यासाठी खूप काही उल्लेखनीय कामगिरी करण्याचा आमचा मानस आहे. आत्ताच आम्हाला रिसेंटली POM ऑफिसकडून इंडियन डेलिगेशनसाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं इंडिया नॉर्वे राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी. तिथे सस्टेनेबिलिटी या क्षेत्रामध्ये आम्हाला आमचं रिप्रेझेंटेशन करायची संधी मिळाली. त्यासाठी मी खरंच गव्हर्नमेंटचे आभारी आहे. आणि त्या कामगिरीचं जे काही आम्हाला त्यांनी हे केलं आहे, आमचा जो काही उल्लेख केला आहे किंवा आम्हाला जी संधी दिली आहे त्याचं सोनं करण्याचा आम्ही येत्या पुढच्या वर्षात नक्कीच प्रयत्न करू. थँक्यू.